കുടുംബമായിട്ട് നാസിക്കിലുള്ള വിശുദ്ധന്മാരോടുകൂടെ ആരാധിപ്പാൻ ലഭിച്ച ദൈവകൃപയ്ക്കായി प्रभु के दया से मुझे और पूरा परिवार के साथ यहाँ नासिक मंडली में आकर भाइयों के साथ संगति करने के लिए जो अच्छा अवसर प्रभु ने दिया उसके लिए धन्यवाद। ഒരു വിശ്വാസിയുടെ ഏറ്റവും ഔന്നത്യം പ്രാപിച്ച ഒരു ഉന്നത പദവിയാണ് ദൈവത്തെ ആരാധിക്കാൻ കിട്ടുന്ന പദവി। एक विश्वासी के जीवन में सबसे बड़ा ऊंचा पदवी और सबसे बड़ा ऊंचा भाग्य अवस्था है कि वो आकर आराधना करे। ഈ ലോകത്തിലെ പ്രധാനമന്ത്രിയേക്കാൾ ഉന്നതമായ സ്ഥാനമാണ് അതിന് ദൈവം കൊടുത്തത്। और वो पदवी इतना बड़ा है कि वो इस दुनिया का प्रधानमंत्री से भी बड़ा पदवी है एक विश्वासी का, जब वो आराधना का अधिकार में आकर आराधना करता है। ഇത് രാജകീയ പൗരോഹിത്യമാണ് ഈ ശുശ്രൂഷയ്ക്കായി നമ്മളെ യോഗ്യരാക്കുന്നത്। और प्रभु ने ये हमें एक राजकीय याजकों का समाज जो बनाया है, मतलब ये एक राज्य की एक रॉयल बात है जो ये पदवी में छुपा हुआ है। നമ്മള് വന്നത് മുതൽ നമ്മള് ആരാധനയിലായിരുന്നു। हम लोग आते ही शुरुआत से हम लोग आराधना में ही थे। ആരാധനയ്ക്കുള്ള ഒരുക്കമായിട്ട് പോൾ ബ്രദറും സ്നേഹ സിസ്റ്ററും ഒക്കെയും കർത്താവിന്റെ ക്രൂശിനെ കുറിച്ച് പറഞ്ഞു। और फिर उसका उस आराधना का प्रवेश में और उस तैयारी में था शुरुआत में भाई पॉल ब्रदर और सिस्टर स्नेहा सिस्टर ने उस विषय में बात करके क्रूस का खता बताया। അപ്പോൾ ആരാധനയിൽ നമുക്കുണ്ടാകുന്ന മനോഭാവം അത് എത്ര പറഞ്ഞാലും അധികമാകില്ല, കാരണം ദൈവത്തിന് അത് വിലയേറുക। तो इसलिए प्रियो, आराधना में जब भी एकत्र होकर हम लोग आराधना के विषय में जब भाइयों को प्रोत्साहन कर उस आराधना में जब प्रवेश कराते समय में वो जितना भी वो बात बोले वो कम पड़ता है, क्योंकि प्रभु यीशु मसीह का ऊंचाई करना ये परमेश्वर के लिए अति प्रिय बात है। അപ്പോൾ നമ്മുടെ ഈ കഴിഞ്ഞ ഒരാഴ്ചത്തെ ജീവിതവും കൂടെ, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ വീണ്ടും ജനനം മുതലുള്ള നമ്മുടെ ജീവിതവും കൂടെ ആരാധനയുടെ ഒരു ഭാഗമാണ്। और इतना ही नहीं, हमारे गए दिनों का जीवन भी, यानी कि जब से हम एक व्यक्ति नया जन्म पाया है तब से लेकर उसका वो पूरा जीवन का वो चाल चलन भी वो एक आराधना का भाग बन जाता है। ഒരു യഥാർത്ഥ വിശ്വാസിയാണോ എന്ന് അറിയുന്നത് അവന്റെ ആരാധനയിൽ അവനുണ്ടാകുന്ന, അല്ലെങ്കിൽ അവന്റെ മനോഭാവം അവൻ ഗ്രഹിച്ചത് എന്താണ് എന്നതാണ് അവനെ യഥാർത്ഥ വിശ്വാസിയാണോ എന്ന് അറിയുന്നത്। एक सच्चा विश्वासी का पहचान इसमें है कि वो किस रीति से आराधना में उसने अपने आप को प्रस्तुत करके बताया है। तो आराधना में उसका जो भावना और उसका जो स्वभाव जब वो आराधना में प्रकट करता है, उससे देखकर बोल सकते हैं कि वो व्यक्ति कितना प्रभु से निकट और पहचान और मसीह में बढ़ोतरी पाया है। നമുക്ക് ആരാധനയുടെ ചിന്തയ്ക്കായിട്ട് നമുക്ക് സങ്കീർത്തനം 50 അധ്യായത്തിന്റെ 50ന്റെ 5ാം വാക്യം വായിക്കാം। हम लोग वही आराधना के विषय में बने रहकर हम लोग आज भजन संगीता 50 का 5 पढ़ेंगे। मेरे भक्तों को मेरे पास इकट्ठा करो, जिन्होंने बलिदान चढ़ाकर मुझसे वाचा बांधी है। എന്റെ വിശുദ്ധന്മാരെ എന്റെ അടുക്കൽ കൂട്ടുക। मेरा भक्तों को मेरे सामने इकट्ठा करो। പഴയ നിയമത്തിലെ ഒരു വചനമാണ്, ये पुराना नियम का वचन है। അപ്പോൾ എന്റെ ജനം എന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവം അവരെ കുറിച്ച് പറയുകയാണ്, യാഗം കഴിച്ച് എന്നോട് നിയമം ചെയ്തൊരു ജനം। तो ये लोगों का खासियत क्या है, ये भक्तों का खासियत क्या है, भक्त का पदवी इनको क्यों मिला? क्योंकि ये लोग ऐसे प्रकार के लोग हैं जिन्होंने बलि कर मेरे साथ वाचा बांधा है। ദൈവം അത് പഴയ നിയമത്തിൽ മോശ ജനത്തെയെല്ലാം വിളിച്ചുകൂട്ടി ആടിന് രക്തമെടുത്ത് ജനത്തിന്മേലും പുസ്തകത്തിന്മേലും തളിച്ചിട്ട് ഒരു ഉടമ്പടി ചെയ്തു അവരുമായി। जैसे कि हम मूसा का अवस्था को हम देखते हैं, उसने लोगों को अपने पास बुलाया और उसने एक बलि कर उस बलि का लहू लेकर लोगों के ऊपर, पुस्तकों के ऊपर और सारा उपकरणों के ऊपर उसने छिड़का कर उसने एक वाचा का लहू बांधा वहां पर। ആരുടെയെല്ലാം ദേഹത്ത് ആ രക്തം പതിഞ്ഞു അവരാണ് ദൈവത്തിന്റെ ജനം। तो जिसकी वजह से, क्योंकि लोगों के ऊपर छिड़का था, तो लोग अभी क्या हो गए, प्रभु के लोग बन गए। ദൈവം അവരുമായി ഉടമ്പടി ചെയ്യുകയാണ്। तो अभी प्रभु वहां पर उनसे एक वाचा बांध रहा है। അപ്പോൾ ദൈവം അവരോട് ഒരു യാഗമൃഗത്തിനെ കൊടുക്കുന്നു, और इसके लिए परमेश्वर ही स्वयं उनको बलि करने के लिए एक पशु दिया, അവരുടെ മേൽ രക്തം തളിക്കുന്നു, और फिर परमेश्वर ही उनके ऊपर लहू छिड़क रहा है, അവർ ഉടമ്പടി ചെയ്യുന്നു, और फिर प्रभु वाचा बांध रहा है। എന്നിട്ട് ആ സങ്കീർത്തനത്തിന്റെ അവസാനം പറയുകയാണ്, और फिर ये भजन का आखिरी में कहता है, അവിടെ ഒരു യാഗമുണ്ട്, वहां पर भी एक बलि को हम देखते हैं। അത് ഈ നന്മ ലഭിച്ചവർ സ്തോത്രം നന്ദി പറയുന്ന ഒരു യാഗം। 23 पढ़े। धन्यवाद के बलिदान का चढ़ाने वाला
तो ये धन्यवाद का बलि का मतलब क्या है? मतलब जिन जिन लोगों ने प्रभु ने उनके लिए क्या किया है करके ये बात देखकर वो दिल से भरकर जब वो धन्यवाद चढ़ाता है, वो परमेश्वर के सामने धन्यवाद का बलि है। അപ്പൊ അഞ്ചാം വാക്യത്തിലൊരു യാഗമുണ്ട്. तो 5वां वाक्य में हमने एक बलि को देखा, അത് കർത്താവ് തന്നെ ചെയ്യുന്നതാണ്. वो वास्तव में प्रभु कर रहा है। അതിന് നന്മ ലഭിച്ച നമ്മൾ ഒരു യാഗം अर्पिക്കുന്നു. तो उसका भलाई मिलने की वजह से, उसका लाभ मिलने की वजह से उस बलि का आशीष पे प्रतिक्रिया में वो लोग क्या कर रहे हैं? जिनको आशीष मिला वो लोग धन्यवाद का स्तुति चढ़ा रहे, धन्यवाद का बलि चढ़ा रहे। അപ്പൊ ഇത് രണ്ടും ചേർന്ന് പോകുന്നതാണ് ദൈവദൃശ്യത്തിന്റെ ആരാധനയായിട്ട്. और ये दोनों साथ में जब हो जाता है उसी को परमेश्वर की उपस्थिति में आराधना कहते हैं। അപ്പോൾ ദൈവം ഒരു യാഗം കഴിച്ചു, पहला परमेश्वर ने एक बलि चढ़ाया, തന്റെ ജനവുമായി ഉടമ്പടി ചെയ്യുന്നു, फिर लोग अपने अपने प्रिय लोगों के साथ वाचा बांधा, അവരെ ഒരുമിച്ച് കൂട്ടാൻ പറയും. फिर अभी प्रभु कहता है कि जिन लोगों के साथ मैंने वाचा बांधा है उन लोगों को इकट्ठा करो। നമ്മൾ ഇന്ന് ഒരുമിച്ച് കൂടിയത് എന്തുകൊണ്ടാണ്? आज हम लोग यहाँ पर इकट्ठा क्यों हुए हैं? ഇവിടെ കാഹളമൊന്നും ഊതിയില്ല, यहाँ पर कोई तुरैया फूका नहीं, പക്ഷെങ്കിൽ ആത്മാവിന്റെ ഒരുക്കം. परंतु आत्मा का तैयारी। ഇനിയും കാഹളം ദൈവം തന്റെ ദൂതന്മാരെ അയച്ച് തന്റെ വിശുദ്ധന്മാരെ കൂട്ടും. परंतु एक दिन सचमुच परमेश्वर अपने दूतों को भेजकर तुरैया फूकर अपने लोगों को उठाएगा और अपने पास बुलाएगा। എന്റെ ജനത്തെ ഞാൻ നിയമം ചെയ്തവരെ മധ്യാകാശത്തിൽ കൂട്ടും. मतलब ये लोग कौन रहेंगे? जिन्होंने परमेश्वर का वाचा को अनुभव किए हुए लोग और प्रभु के साथ वाचा बांधे हुए लोग। प्रभु उन सबको तुरैया फूकते ही, पलक झपकते ही हम लोग उठा लिए जाएंगे और मध्य आकाश में हम लोग इकट्ठा होंगे। ആ കൂടുന്നതിൽ ഇന്ന് ലോകത്തിന്റെ നാനാഭാഗങ്ങളിൽ ഈ യാഗം കഴിച്ച് നിയമം ചെയ്തൊരു ജനം കൂടി വരുന്ന ഈ കൂട്ടായ്മ ദൈവസന്നിധിയിൽ ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ ആരാധനയാണ്. तो वो उस बादलों में मिलना, उस मध्याकाश में मिलने का संगति के लोग कौन कौन है? विश्व भर में जितने भी लोगों ने प्रभु के साथ ये वाचा बांधा है वो सभी लोग वहां पर एकत्र होकर मौजूद रहेंगे, जो प्रभु के नजर में सबसे बड़ा प्रिय, सबसे बड़ा महासभा का एक भाग रहेगा। അപ്പോൾ അഞ്ചാം വാക്യം പറയുന്നതിന് മുമ്പ് നാലാം വാക്യത്തിൽ ദൈവം ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. परंतु 5वां वाक्य का वो बात को बोलने के लिए पहला वाक्य 4 में प्रभु कुछ कहता है। वो अपनी प्रजा का न्याय करने के लिए ऊपर के आकाश को और पृथ्वी को भी पुकारेगा। ഇതാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്. ये बात हमें समझना है। ദൈവത്തിന്റെ ജനമെന്ന് പറയണമെങ്കിൽ ദൈവം ആദ്യം അവരെ ന്യായം വിധിക്കണം. सबसे पहला अगर जिस व्यक्ति को परमेश्वर का जन बनना है, परमेश्वर का लोग बनना है, तो उस लोगों के ऊपर परमेश्वर का न्याय होना जरूरी है। ആ ന്യായം എന്താണ്? वो न्याय क्या था? അയാളുടെ പാപത്തിന്റെ ശമ്പളമാകുന്ന മരണം. पाप का मजदूरी जो मृत्यु है वो न्याय। അപ്പം ഒടുക്കത്തെ ശത്രുവായിട്ട് ഈ ന്യായവിധി നീങ്ങിപ്പോകാനാണ് ഈ രക്തം അടയാളമായിരിക്കുന്നത്. तो इसके लिए हमारा जो सबसे अंतिम जो शत्रु जो मृत्यु है वो हट जाने के लिए था, लहू को क्या किया था? दरवाजे के पर लगाया गया था ताकि मृत्यु वहां से पार होकर हटकर चले जाए। അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധി സാത്താന്റെ മേലുമുണ്ട്, മനുഷ്യരുടെ മേലുമുണ്ട്. इसके लिए परमेश्वर का न्याय मनुष्य के ऊपर भी है और शैतान के ऊपर भी है। പക്ഷേ സാത്താന്റെ മേലുള്ള ന്യായവിധിയെ മാറ്റാൻ ദൈവം ഒന്നും ചെയ്യുന്നില്ല. परंतु शैतान के ऊपर से न्याय हटने के लिए परमेश्वर कुछ करता नहीं है। അവൻ സ്വയം വഞ്ചിക്കപ്പെട്ട് അവനെ ആരും പ്രേരിപ്പിച്ചതല്ല. അവൻ ജ്ഞാനിയായിരുന്നവൻ, ദൈവത്തോട് കൂടിയിരുന്നവൻ, അനേക കോടി വർഷങ്ങൾ ദൈവത്തെ അറിയാവുന്നവൻ, അതുപോലല്ല ആദാം പാപം ചെയ്തത്. पर क्योंकि शैतान का हालत को समझे प्रियो, वो कौन है? वो खुद से मतलब किसी ने आकर उसको बहका कर धोखा दिया, ऐसा नहीं है। वो खुद से समझता, काफी सालों से वो परमेश्वर की उपस्थिति में था, परमेश्वर को महिमा को देखा, फिर उसके अंदर घमंड का स्वभाव आकर परमेश्वर के खिलाफ बलवान करने का स्वभाव आया। आदम ऐसा नहीं था, उसको धोखा दिया गया था। അപ്പോൾ നമ്മുടെ മേൽ ന്യായവിധി വന്നത് इसके लिए जब हमारे ऊपर न्याय आया, ദൈവം അത് എങ്ങനെ എടുത്തു മാറ്റിയെന്ന് परमेश्वर ने कैसा हमसे वो न्याय हटाया। ആകാശത്തെയും ഭൂമിയും വിളിച്ച് പറയുകയാണ്. वो आकाश को और पृथ्वी को पुकार कर कहता है, എന്നിട്ട് ഒരു ഉടമ്പടി ഉണ്ടാക്കി. और फिर उस लोगों के साथ वाचा बांधा। എബ്രായ ലേഖനം 13:20 വായിക്കുന്നത്. इब्रानियों का पुस्तक 13:20 में जब पढ़ते समय में हम ये बात को देखते हैं। अब जानते दाता परमेश्वर हाँ। जो हमारे प्रभु यीशु को हाँ। जो भेड़ों का महान रखवाला है, हाँ। सनातन वाचा की लहू की गुण से हाँ। मरे हुए में से जिलाकर ले आया। Praise the Lord. मैं। നമ്മളെയും മരണത്തിൽ നിന്ന് രക്ഷിച്ചു. और फिर हमें भी मृत्यु से बचा लिया। ഇനി നമ്മുടെ ജീവൻ രണ്ടാം മരണത്തിലേക്ക് പോകില്ല. കാരണം യേശുവിന്റെ അതേ ജീവനാണ് നമ്മുടെ तो ജീവൻ. जिसके वजह से जिन जिन लोगों को Praise the प्रभु Lord. ने उस क्रूस का मृत्यु का लाभ जिन जिन लोगों को मिल गया है, उन लोगों के ऊपर दूसरा मृत्यु का सामर्थ्य उनके ऊपर कार्य नहीं करेगा, क्योंकि उनके पास वैसा जैसा यीशु मसीह का जीवन है वही जीवन विश्वासियों को भी मिल चुका है।
കാരണം എന്താണ്? कारण क्या है? നമ്മുടെ സമാധാനത്തിനായുള്ള ശിക്ഷ അവന്റെ മേലായി. क्योंकि हमारे शांति के लिए दंड जो था वो प्रभु यीशु मसीह के ऊपर आया। നാം ജീവനുള്ള ദൈവത്തെ ആരാധിക്കേണ്ടതിന് हम ताकि हम लोग जीवित परमेश्वर का आराधना कर सके, നമുക്ക് പാപത്തിന് ശിക്ഷയുണ്ട്. इसलिए पाप का एक सजा है। നമ്മള് വെളിപ്പാട് പുസ്തകം 14:10 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ प्रकाशित वाक्य 14:10 में हम पढ़ते हैं, रेवलेशन 14:10। वह परमेश्वर के प्रकोप की निरी मदिरा जो उसके क्रोध के कटोरे में डाली गई है पिएगा, और पवित्र स्वर्गदूतों के सामने और मेमने के सामने आग और गंधक की पीड़ा में पड़ेगा। ഓക്കെ, ഇവിടെ നമ്മള് ഒരു കാര്യം, ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ ഒരു പാനപാത്രമുണ്ട്. यहाँ पर एक बात समझना, परमेश्वर के हाथ में कटोरा है। ഇവിടെ അന്തിക്രിസ്തുവിനെ മുദ്ര ഏൽക്കുന്ന ലോകജനത്തിന് വരാൻ പോകുന്ന ന്യായവിധിയാണ്. പക്ഷെ എല്ലാ മനുഷ്യർക്കും വരാൻ പോകുന്ന ന്യായവിധിയാണ്. तो ये यहाँ पर इस बैकग्राउंड में जब हम लोग पढ़ते समय में, इस अध्याय में पढ़ते समय में, यहाँ पर हम जानते हैं कि जिन जिन लोगों ने मसीह विरोधी का जो चिन्ह लिया था और उसका मोहर लेकर जो लिया, उनके ऊपर आने वाला प्रकोप है करके भले ही ये वाक्य वो बताते हैं, तो भी परमेश्वर का क्रोध सभी मनुष्य के ऊपर है। അത് കലർപ്പില്ലാതെ പകരും. കലർപ്പില്ലാതെന്ന് പറഞ്ഞാൽ ഫുൾ സ്ട്രെങ്തോടെ പകരും. അല്ലാതെ വീര്യം കുറയ്ക്കത്തില്ല, ശക്തിയോടെ തന്നെ പകരും. वो फिर से पढ़ना हुआ कि वह परमेश्वर के प्रकोप की निरी मदिरा जो उसके क्रोध के कटोरे में डाली गई है पिएगा, और पवित्र स्वर्गदूतों के सामने। वहाँ पर वो शब्द नहीं आया है। तो वहाँ पर ऐसा ये लिखा है कि ये जो मदिरा का खासियत ये है कि ये एक ऐसा प्रकोप का मदिरा है जिसमें कोई भी मिलावट नहीं है। मतलब निरी मदिरा, अच्छा नीरी मदिरा मतलब एकदम स्ट्रॉन्ग, एकदम कॉन्सेंट्रेटेड, मतलब बिना उसको डाइल्यूट नहीं किया है कि उसका शक्ति को कम नहीं किया है, वो पूरा कॉन्सेंट्रेटेड एकदम भरा हुआ है, उस रीति से बताया नीरी मदिरा। മായം ചേർക്കാതെ, मतलब उसमें मिलावट नहीं, ഇളക്കാതെ, मतलब उसमें पानी मिलाकर उसको कम नहीं किया, ऐसा नहीं है। അതിന്റെ ശക്തിയോടെ തന്നെ मतलब पूरा वो शक्ति से, मतलब वो पूरा कड़क है। നരകത്തിൽ അനുഭവിക്കണം. और वो व्यक्ति क्या होगा? वो नीरी मदिरा खासियत क्या है कि वो न्याय का दंड वो व्यक्ति को उतना शक्ति से नरक में उसको आग में झेलना पड़ेगा। അതെങ്ങനെ നമ്മുടേത് മാറി? परंतु हमारे ऊपर से कैसा हट गया? അതാണ് കർത്താവ് ചോദിച്ചത്. वही बात प्रभु पूछता है। മത്തായി 26:42 വാക്യത്തിൽ मत्ती का पुस्तक 26 का 42 में हम पढ़ते हैं, കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ്, പിതാവേ, प्रभु वहाँ पर पिता से पूछता है, ഞാൻ കുടിക്കാതെ ആ ക്രോധം നീങ്ങിപ്പോകയില്ല എങ്കിൽ फिर उसने दूसरी बार जाकर यह प्रार्थना की, हाँ। हे मेरे पिता, यदि यह मेरे पिए बिना नहीं हट सकता, ये हट नहीं सकता, तो तेरी इच्छा पूरी तो ये क्या मेरे पिए बिगैर ये हट नहीं सकता? मतलब क्या? परमेश्वर का क्रोध जो मनुष्य के ऊपर है वो यीशु मसीह पिए बिगैर हट नहीं सकता, तो मैं पी लूंगा, ऐसा यीशु बोल रहा है। അപ്പൊ യേശുവിന്റെ മരണം എന്തായിരുന്നു? तो यीशु मसीह का मृत्यु क्या था? ക്രൂശ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? क्रूस का मतलब क्या है प्रियो? നമ്മൾ നരകത്തിൽ പോയി മായം കലരാതെ നമ്മൾ വീര്യത്തോടെ കുടിക്കേണ്ട ദൈവക്രോധം യേശു കർത്താവ് നമുക്ക് പകരമായി കുടിച്ച ദൈവസ്നേഹം. तो मतलब परमेश्वर क्रूस का क्या दिखाता है प्रियो? वो एक बात, एक संदेश हमको देना चाहता है, वो एक गवाही हमको देना चाहता है। वो ये है कि परमेश्वर का क्रोध जो परमेश्वर का वो नीरी मदिरा है जिसमें कोई भी मिलावट नहीं, पूरा क्रोध भरा हुआ, जो मनुष्य जात एक समय में वो क्रोध का कटोरे को पीना चाहिए था, उसको प्रभु यीशु मसीह ने पीकर सारा क्रोध का न्याय प्रभु यीशु मसीह ने लेकर मनुष्य जात को बचाने का सच्चा प्रेम कहानी है जो क्रूस में वो आपको गवाही देता है। ഈ ദൈവകോപപാത്രം നമുക്ക് എങ്ങനെ അനുഗ്രഹപാത്രമായി തീർന്നു? तो ये क्रोध का ये कटोरा एक समय में जो हमारे लिए एक श्राप और बहुत बड़ा दुर्घटना होने वाली बात था, कैसा हमारे लिए आशीष का कटोरा बना। അവിടെ നമ്മൾ 75 സങ്കീർത്തനം 8 വാക്യത്തിലുണ്ട്, നമ്മൾ വായിക്കുകയാണത്. അതായത് യഹോവയുടെ കയ്യിൽ ഒരു പാനപാത്രമുണ്ട്. 75 का 8 में भी हम लोग पढ़ते समय में जस्ट रेफरेंस लिख लेना, वहाँ पर लिखा है कि परमेश्वर के हाथ में एक कटोरा है, അത് വീഞ്ഞു നൊലിക്കുന്നുണ്ട്. उसमें दाखरस भरा हुआ है, ഭൂമിയിലെ ദുഷ്ടന്മാരെല്ലാം അതിൽ നിന്ന് വലിച്ചു കുടിക്കും. और उसका दुनिया का जो भूमि के सब दुष्ट लोग उसको पिएगा। അപ്പോൾ നമ്മള് മോവാബിനെ കുറിച്ച് ദൈവം ഒരു കാര്യം പറഞ്ഞുകൊണ്ട് ഈ ന്യായവിധിയെ കുറിച്ച്. इसी न्याय के विषय में, मोआब के लोगों के विषय में यिर्मयाह के पुस्तक में हम पढ़ते हैं। അവിടെ 48 യെരമ്യാ 48:11 48 का 11 में यिर्मयाह में हम पढ़ते हैं, ദൈവം വിളിച്ചു കൂട്ടാത്ത രക്തം ചെയ്തിൽ ഉടമ്പടി ചെയ്യാത്ത ഒരു കൂട്ടം ജനമാണ് മോവാബ്. बोला मोआब एक ऐसा प्रकार के लोग हैं जिसको परमेश्वर ने कभी बुलाया नहीं था, कोई भी प्रकार का लहू का वाचा उनके ऊपर बांधा नहीं था, परमेश्वर के साथ कोई संबंध नहीं था। അപ്പൊ അവരെങ്ങനെയാണ്? ये लोग कैसे हैं?
അവർ സ്വൈര്യമായി ജീവിക്കുക. वो लोग दुनिया में एकदम फूले फले खुशहाल जिंदगी जी रहा है, പക്ഷെ അവരുടെ ജീവിതത്തിന് താഴെ परंतु उनका जीवन के नीचे ദൈവക്രോധമുണ്ട്. परमेश्वर का क्रोध का तलछट तलछट वहां पर है। यस, അതവർ അറിയുന്നില്ല. ये तलछट उनके ऊपर है करके हाँ। ये उन लोग खुद को नहीं मालूम। വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. पढ़ेंगे जल्दी। वो बचपन से ही सुखी है, उसके नीचे तलछट है। यस, वह एक बर्तन से दूसरे बर्तन में उंडेला नहीं गया हाँ। और न നോക്കുക, बनवाया। यस, ഹാ മട്ട് तो वो तलछट അവനാകുന്ന ഹൃദയത്തിൽ നിന്നും അവന്റെ പാത്രത്തിൽ നിന്നും मतलब वो उसी का पात्र, मतलब उसका जो प्राण, उसका हृदय जो पात्र है, उसी का हृदय का पात्र के नीचे क्या है? न्याय का तलछट है। അത് വേറൊരു ഹൃദയത്തിലേക്ക് വേറൊരു പാത്രത്തിലേക്ക് പകർന്നിട്ടില്ല. तो उसको क्या करना चाहिए? न्याय से बचना है तो वास्तव में प्रभु क्या करता है? वो एक पात्र से एक नया हृदय देकर उसमें डालना चाहिए था, परंतु ये मोआब के साथ नहीं हुआ। അതുകൊണ്ട് इसलिए അവന്റെ സ്വാദ്, उसका जो स्वाद है, മരണത്തിന് അല്ലെങ്കിൽ രണ്ടാം മരണത്തിന് ഒരു സ്വാദുണ്ട്. मतलब दूसरा मृत्यु का एक स्वाद है തന്നെ പിന്നെ എന്താണ്, അതിനൊരു മണവുമുണ്ട്. और उसका एक सुगंध भी है। എന്താ അതിന് മണം? वो सुगंध क्या है? ഗന്ധകത്തിന്റെ മണം. मतलब वो एक गंधरस का जो नरक में जाकर न्याय सहने वाला गंधरस का जो बदबू है, दुर्गंध है वो, അതിന്റെ സ്വാദ് എന്താണ്? उसका स्वाद क्या है? കയ്പിന്റെ സ്വാദാണ്. कड़वाहट है। നോക്കണം, यस നമ്മൾ കുടിക്കേണ്ടതാണ്. मतलब ये हमें पीना चाहिए था, यस प्रभु ने हमारे लिए अमेन अमेन, കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി. परंतु हमारे बदले में हमारे लिए प्रभु ने पिया। അപ്പോൾ ഈ യാഥാർത്ഥ്യം ഇങ്ങനെ ഇരിക്കെ तो ये सत्य को इस रीति से रहते समय में ആരാധനയെങ്കിൽ നമ്മൾ വരുമ്പോൾ जब हम लोग आराधना में आते हैं, യേശു ഇത്ര വലിയ മഹത്വമായ കാര്യം ദൈവത്തിന് മുമ്പിൽ നമുക്ക് വേണ്ടി ചെയ്തിരിക്കെ यीशु मसीह ने इतना बड़ा कार्य, इतना बड़ा उद्धार का कार्य परमेश्वर ने, यीशु मसीह ने मनुष्य जात के लिए किया हुआ कार्य, उसका सबूत रीति से परमेश्वर के सामने ये दृष्टि में अभी भी है। അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചു, യാഗം കഴിച്ച് എന്നോട് നിയമം ചെയ്ത ജനത്തെ എന്റെ മുമ്പിൽ കൂട്ടുമ്പോൾ ഇസ്രായേൽ മക്കൾ ചെയ്തത് നമുക്ക് നോക്കാം. तो जैसे कि हमने पहले बार शुरुआत में हम लोग पढ़ते समय में बुला उस लोगों को जिसने मेरे साथ वाचा बांधकर मेरे सामने खड़े हैं करके, ऐसे वो वाक्य को हम देखते कि इजराइल लोग जब एकत्र हुए, ദൈവം ചെയ്ത നന്മയെ മറന്നു കളഞ്ഞിട്ട് इसराइल में अभी क्या हो गया? अभी इसराइल का अवस्था क्या हो गया? परमेश्वर ने जो भलाई उनके साथ किया था वो बात वो लोग भूल कर അവർ വ്യക്തമായിട്ട് ദൈവസന്നിധി വരുന്നു ആരാധിക്കാൻ. वो लोग अभी यूं ही व्यर्थ में ऐसी फुकट आ रहे हैं। നമുക്ക് ആമോസിന്റെ പുസ്തകം 6-ാം അധ്യായത്തിന്റെ 4-5 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ आमोस 6 का 4 और 5 हम पढ़ते हैं। ആരാധനയിൽ അവർ ഇസ്രായേൽ മക്കൾ ചെയ്തതാണ് അവസാനം. आराधना में इसराइल के लोगों ने किया हुआ अवस्था को हम देखते हैं। तुम हाथी रात के पलंगों पर लेटते हाँ। और अपने अपने बिछौने पर पाँव फैलाए सोते हो और भेड़ बकरियों में से मेमने और गौशालाओं में से बछड़े खाते हो। ഓക്കെ, അവർക്ക് ഭയങ്കര നല്ല ശാപ്പാടാണ്. मतलब वो लोग अच्छा भोजन है। പിന്നെ അവര് പാട്ട് പാടുന്നുണ്ട്. और फिर अगला वाक्य, तुम सारंगी के साथ गीत गाते हाँ। और दाऊद के समान भांति भांति के बाजे हाँ। बुद्धि से निकालते हो। तो देखो ये लोग गीत भी हो रहा है, आराधना भी हो रहा है। ആ, എന്നിട്ട് പിന്നെന്താണ്, फिर 6 അവർ പാനപാത്രം കുടിക്കുന്നുണ്ട്. അത് 6-ാം വാക്യം. 6 पढ़े, और कटोरे में से दाख मधु पीते देखो वो लोग कटोरे से भी वो लोग पी भी रहे हैं। ആ, और उत्तम उत्तम तेल लगाते हो, हाँ। परंतु यूसुफ पर आने वाली विपत्ति का हाल सुनकर शोकित नहीं होते। അവർ ജോസഫിന്റെ അഫ്ലിക്ഷൻ ഓഫ് ദ ജോസഫ് നോട്ട് റിമെമ്പറിംഗ്. परंतु यूसुफ का विपत्ति को वो लोग याद नहीं करते, യോസഫാണ് അവരെ രക്ഷിച്ചത്. क्योंकि यूसुफ था उनको जो शुरुआत में उनको बचाया था। യോസഫാണ് അവർക്ക് വേണ്ടി ആ കുഴിയിൽ വീണപ്പെട്ടത്. यूसुफ था जो सबसे पहला इसराइल का जो शुरुआत के पूर्वजों के कारण वो गड्ढे में गया था। അപ്പൊ യോസഫിന് എന്ത് അഫ്ലിക്ഷൻ വന്നു, तो ये सब विपत्तियां जो उसके पूर्वजों ने उसको दिया है करके, ये विपत्ति से गया हुआ ये यूसुफ को അവര് ദൈവശ്രീയിൽ ഓർക്കുകയും ദൈവത്തിന് നന്ദി പറയുകയും ചെയ്യണം. इसराइल लोग क्या करना चाहिए ये समय में आकर? वो हमारे पूर्वजों ने ऐसा किया, मतलब हमने ऐसा किया, ये सब बहुत दुख की बात है करके ऐसा शोक कर परमेश्वर की उपस्थिति में वो लोग स्मरण करना चाहिए था। അതുകൊണ്ട് എന്തുകൊണ്ട് ജോസഫ് ഇവര് ആരാധനയുണ്ട്, പാട്ടുണ്ട്, എല്ലാം ഉണ്ട്. പക്ഷെങ്കിൽ എന്നാലും ഞാൻ ഈ ജനത്തെ എന്ത് ചെയ്യും, न्याय मिला। तो भी देखो, तो ये सब वो करना चाहिए था, तो वो लोग वो बात नहीं कर रहा, तो फिर भी जो सचमुच जो उद्देश्य का चाहिए था, चीजें करना चाहिए था, वो ना करते हुए बाकी सब बाहरी रीति से आराधना है, एकत्र हो रहे, सब रिवाज वो लोग कर रहे हैं। ये सब करने के बावजूद भी जो सही कारण का उद्देश्य वो लोग नहीं करने की वजह से अगला वाक्य में प्रभु कहता है कि मैं उनके ऊपर न्याय लाऊंगा। ഇവിടെ സാത്താൻ ആരാധനയിൽ മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തെ മന്ദീഭവിപ്പിച്ച് കുരുടാക്കുന്ന കാര്യം കർത്താവ് തന്നെ പറയുകയാണ്. കർത്താവ് ഇനിയും നല്ല ജോസഫായി
യേശു തന്റെ അഫ്ലിക്ഷനെ കുറിച്ച് പറയാൻ പോവാണ്. तो इसके लिए तो इसलिए अभी क्या हो रहा है, शैतान ने इनका लोगों का मन को ठंडा कर मतलब प्रभु ने जो किया हुआ बातों से उनका ध्यान को हटाकर स्वार्थी और स्वयं की बातों में वो लोग रहकर प्रभु से वो लोग दूर होने का हालत यहाँ पर हो गया। तो यहाँ पर अभी प्रभु यीशु मसीह जो यूसुफ का एक छाया को रीति को प्रतिनिधि करते हुए यहाँ पर प्रभु एक कार्य को हम देखते हैं, प्रभु का कार्य को। അവിടെ 16 മത്തായി സുവിശേഷം 16 അധ്യായം मत्ती का सुसमाचार 16 अध्याय സഭ സ്ഥാപിക്കപ്പെടുന്നത് എങ്ങനെയാണ്, സഭയിൽ ഒരാൾ അംഗമാകുന്നത് എങ്ങനെയാണെന്നെല്ലാം പറഞ്ഞിട്ട് കർത്താവ് പറയുകയാണ്. वहाँ पर मंडली कैसा होगा, कौन बांधना चाह रहा है, പാതാള ഗോപുരങ്ങൾ ജയിക്കില്ല എന്നെല്ലാം പറഞ്ഞിട്ട് സഭയെ ഉത്പാദമാക്കുവാൻ കർത്താവ് ചെയ്യാൻ പോകുന്ന കാര്യമാണ് 16 अध्याय 21 वाक्य मत्ताई 16:21। तो सबसे पहला वहाँ पर 16 का 18 में वहाँ पर प्रभु कहते हैं कि किस रीति से प्रभु का कलीसिया बांधा जाएगा, किस रीति से प्रभु के लोग अभी एकत्र होंगे। ये सब बातें बोलने के बाद 16 का 21 में प्रभु अभी एक बात बोल रहा है कि एक ऐसा होने वाला है। എന്താണ് അന്ന് മുതൽ, उस दिन से എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या, ഞാൻ എന്റെ സഭയെ പണിയും, मतलब मैं मेरा कलीसिया को बांधूंगा, പാതാള ഗോപുരം ജയിക്കില്ല, नरक के फाटक उसमें प्रबल नहीं होंगे। അത് പറഞ്ഞതിന് ശേഷം वो शब्द बोलने के बाद അവൻ അന്ന് മുതൽ, उस दिन से, उस समय से അവൻ ഇനി അഫ്ലിക്ഷൻ പറയാൻ പോവുകയാണ്. अभी अपने ऊपर आने वाला विपत्ति के बारे में बोलने वाला है। വായിക്കാം, पढ़ेंगे। समय से यीशु अपने चेलों को हाँ। बताने लगा, अवश्य है कि मैं यरूशलेम को जाऊं और पुरनियों और प्रधान याजकों और शास्त्रियों के हाथ से बहुत दुख उठाऊं और मार डाला जाऊं और तीसरे दिन जी उठूं। ഓക്കെ ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുക, यहाँ पर हम पढ़ते हैं പലതും സഹിച്ചു മരിക്കണം. मतलब बहुत से बातों को उसको सहना पड़ेगा और फिर मरना पड़ेगा। വെറുതെ അങ്ങ് മരിക്കല്ല, मतलब ऐसे ही जाकर मर रहे हैं ऐसा नहीं है, പിന്നെന്താണ്? बल्कि क्या हो रहा है, ഈ നരകത്തിൽ നമ്മൾ അനുഭവിക്കേണ്ട യാതന മുഴുവനും സഹിച്ചു മരിക്കണം. मतलब हमें नरक में जाकर जो बातों का पीड़ा और दुख वेदना जो हमें सहना चाहिए था, वो सब बातें प्रभु को सहना पड़ेगा और फिर उसको मरना पड़ेगा। മരിച്ചു കഴിഞ്ഞിട്ടൊന്നും ചെയ്യാനില്ല. मरने के बाद कुछ नहीं है, അവൻ ശരീരത്തിലിരിക്കുമ്പോൾ, मतलब जब प्रभु जब शरीर में था, രക്തം ഉണ്ടായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ, जब उनके अंदर लहू था, കാരണം അവൻ വേദന സഹിച്ച രക്തമാണ് ഉടമ്പടി. क्योंकि जो दर्द सहकर लहू बहाया जाता है उसमें से, उस लहू से वाचा बनता है। ഉടമ്പടി എന്നോട് നിയമം ചെയ്തവരായ വിശുദ്ധന്മാർ. ये प्रियो देखो, प्रभु ने क्या बोला था, मेरे लोग जो मेरे साथ वाचा बांधा है वो वाचा बांधने के लिए लहू चाहिए। നമ്മൾ വെറുതെ ഒരു രക്തമല്ല, मतलब ऐसे ही लहू का बात नहीं चल रहा है, യേശു വേദന സഹിച്ച രക്തം. मतलब एक ऐसा लहू होना चाहिए जो दर्द वेदना और कष्ट और विपत्ति से गया हुआ व्यक्ति रहना चाहिए। കർത്താവ് എന്റെ ശരീരം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരുന്നു, प्रभु ने क्या कहा, मेरा देह को मैं तुमको देता हूँ എന്റെ രക്തം ഞാൻ തരുന്നു. और मेरा लहू मैं तुमको देता हूँ। എന്തിനാണ്? क्यों? വേദന സഹിച്ചിട്ടാണ് തരുന്നത്. वो कब दिया जाए, हमको मिल रहा है, प्रभु सब प्रकार का वेदना दुख दर्द सहकर फिर हमें दे रहा है। അതാണ് നമ്മള് യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53:4 ഐസായ 53 का 4 में हम पढ़ते हैं, സാക്ഷാൽ നമ്മുടെ വേദന, നമ്മൾ ഇന്ന് കൈ മുറിഞ്ഞാൽ നമുക്ക് വേദനയുണ്ട്. निश्चय उसने हमारे रोगों को सह लिया। हाँ, तो उधर निश्चय हमारा रोग लिखा है, कुछ परिभाषा में ऐसा लिखा है, हाँ। निश्चय उसने हमारा दर्दों को और वेदनाओं को सहा करके। देखो आज शारीरिक रीति से हमारा हाथ कटता है तो हमें उधर इधर दर्द होता है, ഇപ്പൊ നമ്മുടെ കൈ മുറിഞ്ഞാൽ വേദനയുണ്ട്. अभी हमारा हाथ कट गया तो दर्द होता है ना, എത്ര സമയം നിൽക്കും? कितना समय तक वो दर्द रहेगा, मतलब 1 दिन 2 दिन या 1 हफ्ता, അല്ലെ? थोड़ा समय। അതിന്റെ തീവ്രത കുറയ്ക്കാൻ നമുക്ക് പെയിൻ കില്ലർ ഉണ്ട്. और वो ये दर्द को कम करने के लिए आज हमारे पास दवाइयां भी है, പക്ഷെ അവിടെ ചെന്ന് കഴിഞ്ഞാൽ परंतु नरक में जाने के बाद വേദന കുറയ്ക്കാൻ സംഹാരി ഇല്ല. दर्द को कम करने के लिए उपाय नहीं है। അതുകൊണ്ട് इसलिए യേശു തന്റെ ശരീരത്തിൽ यीशु ने अपने शरीर में എന്ത് ചെയ്തു? क्या किया, ആ വേദന സഹിച്ചു. ये दुख और दर्द, मतलब बिना दवाई लेके कम करने वाला कोई भी उपाय तंत्र यीशु ने नहीं लिया, पूरा का पूरा दर्द प्रभु ने सहा। ഇത് വിശ്വസിക്കുമ്പോഴാണ് പാപക്ഷമ. ये विश्वास करने वाला व्यक्ति के ऊपर पाप का क्षमा मिलता है। നമ്മളവിടെ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 43:24 വായിക്കുകയാണ്. इसाया 43 का 24 में हम पढ़ते हैं, പാർട്ട് വായിച്ചാൽ കാരണം उसका बी पार्ट में हम पढ़ते हैं, ആ, पढ़ो 43 का 24, 43 का 24। परंतु तूने अपने पापों के कारण हाँ। मुझ पर बोझ लाद दिया है हाँ। और अपने अधर्म के कामों से हाँ। मुझे थका दिया है। നോക്കുക, നിന്റെ പാപം കൊണ്ട് നീ എന്നെ അധ്വാനിപ്പിച്ചു. तू मतलब तेरे पापों की वजह से मुझे बोझ दिया, मुझे मेहनत करना पड़ा, നിന്റെ അകൃത്യം കൊണ്ട് എന്നെ കഷ്ടപ്പെടുത്തി വേദന തിന്നിപ്പിച്ചു. तेरे पापों और अधर्मों की वजह से क्या हुआ, मुझे
थका दिया, मतलब मेहनत करने के बाद जो थकावट आता है उसका बात चल रहा हो। അപ്പൊ നോക്കണം देखिए അല്ലേ, ആരാണ് യേശുവിനെ ക്രൂശിച്ചത്? यीशु को क्रूस में किसने चढ़ाया? नहीं मेरे पापों ने, मेरे किया। ഞാനാണ് അവനെ വേദന തിരിച്ചത്. मैंने उसको वो दर्द और वेदना और कष्ट दिया। അത് ആത്മാർത്ഥമായി മനസ്സിലാക്കി ആരാധന അത് പ്രകടമാക്കണം, അതിന് നന്ദി പറയണം. ये बात को सच्चे मन से, पूर्ण मन से, विश्वास योग्यता से ये बात को ग्रहण कर रहे हैं कि प्रभु मैं था जिसने आपको सताया बोलकर, ये बात को देखकर और प्रभु आपने मेरा ले लिया है, सारा नरक ले लिया है करके विश्वास कर संपूर्ण हृदय से आकर हम प्रभु को आराधना में धन्यवाद का भेंट चढ़ाना है। അപ്പൊ മോവാബ് അത് ഗ്രഹിക്കാത്തത് കൊണ്ട് क्योंकि मोआब का स्वभाव क्या है कि ये सब बातें वो समझ नहीं सकता അവനെ വേറൊരു പാത്രത്തിലേക്ക് പകരാത്തത് കൊണ്ട് और उसको कभी भी एक पात्र से दूसरा पात्र में नहीं उंडेला था, നരകത്തിന്റെ സ്വാദും നരകത്തിന്റെ മണവും അപ്പോൾ അവനിലുണ്ട്. जिसकी वजह से उसके अंदर का गंध और स्वाद, मतलब कौन सा गंध और कौन सा स्वाद, नरक का गंध और नरक का स्वाद अभी भी उसके ऊपर है। എന്നാൽ നിയമം ചെയ്തവരിൽ परंतु जिन लोगों के साथ वाचा बांधा है, എന്റെ ജനത്തിൽ मेरे लोग ദൈവം ആ മരണത്തിന്റെ ശാപവും ആ മരണത്തിന്റെ മണവും മരണത്തിന്റെ സ്വാദും എടുത്തു മാറ്റി. तो परमेश्वर ने जिन लोगों के ऊपर जो वाचा बांधे हुए लोगों की खासियत क्या है, उनके ऊपर से परमेश्वर ने वो मृत्यु का श्राप, मृत्यु का गंध और मृत्यु का स्वाद और जो नरक में होने वाला विपत्ति वो सब प्रभु ने हटा दिया। നമ്മള് എബ്രായലേഖനം 2:9 വായിക്കുന്നുണ്ട്. इब्रानियों 2:9 में हम पढ़ते हैं, നമുക്ക് വേണ്ടി മരണം ആസ്വദിച്ചു എന്ന് പറഞ്ഞാൽ വേദന തിന്ന് തീർത്തതുകൊണ്ട് हमारे लिए मृत्यु जिसने सहा और मृत्यु का स्वाद चखा, मतलब वो सब कुछ प्रभु ने हमारे लिए ले लिया। എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? കർത്തൃമേശയിൽ പങ്കെടുക്കുന്ന ഒരു വ്യക്തി, मतलब प्रभु मेज में जो बाहर लेने वाला एक व्यक्ति विश्वासी, ഈ നരക പാനപാത്രത്തിന്റെ ഒരു തുള്ളി പോലും കുടിക്കാൻ ക്രിസ്തു അനുവദിക്കത്തില്ല. मतलब अभी क्या उसका जीवन में क्या हो गया है कि नरक का जो गंध का जो कटोरा, जो परमेश्वर ने प्रकोप का कटोरा तैयार करके रखा है मनुष्य का जात के ऊपर, उसका एक बूंद भी एक नया जन्म पाया हुआ विश्वासी ना ले, कभी नहीं पिए, ऐसा अवस्था में वो विश्वासी को रखा है। हालेलुया, आमीन। യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53:10 വായിക്കുന്നത്, Isaiah 53 का 10 में हम पढ़ते हैं, പിതാവായ ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ നിന്ന് പാനപാത്രം കുടിച്ചപ്പോൾ जब पिता परमेश्वर के हाथ में रखा हुआ वो मदिरा जो प्रकोप को दिखाता है, उसको यीशु मसीह ने अपने हाथ से उसने लेकर जब पिया, അവനെ തകർത്ത് കളവാൻ യഹോവയ്ക്ക് പ്രസാദം. परमेश्वर को यह भाया कि उसको अपना पुत्र को कुचले। ദൈവം അവനെ കട്ടം വരുത്തി. परमेश्वर ने उसके ऊपर विपत्ति और कष्ट लाया, दिया। അവന്റെ പ്രാണൻ उसका प्राण, എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब യേശു ക്രിസ്തു ശരീരത്തിൽ അനുഭവിച്ച വേദനയല്ല ഇവിടെ മെയിൻ तो വിഷയം. यहाँ पर यीशु ने जो शरीर में दर्द सहा वो विषय नहीं है, वो बात है मूल्य, परंतु उसके साथ साथ प्राण में भी दोष बलि हुई। मतलब उसका प्राण भी दर्द सहा तभी दोष बलि हुआ, मतलब प्राण में भी दर्द सहते हुए दोष बलि बना। ക്രൂശിൽ കിടന്ന കള്ളനും മരിച്ചത് ക്രൂശിൽ കിടന്നാണ്. देखो उसके बाजू में 2 क्रूस में भी 2 चोर लोग मरे थे, പക്ഷേ ആ കള്ളന്റെ വേദനയും കൂടെ ക്രിസ്തു അനുഭവിച്ചാണ് മരിക്കുന്നത്. परंतु वो चोर का जो ऊपर उसके ऊपर जो नरक का विपत्ति का दर्द आने वाला है, वो दर्द भी क्रूस में प्रभु यीशु मसीह ने उसका दर्द भी सह लिया। അല്ലെങ്കിൽ രക്ഷിക്കപ്പെടാത്ത ക്രിസ്തുവിനെ വിശ്വസിക്കാത്ത ആ കള്ളൻ വേദനയോടെ മരിച്ചിട്ടും നരകത്തിൽ യാതൊരു അനുഭവിക്കാം. और फिर वो दूसरा चोर जो क्रूस में ऑलरेडी दर्द सहकर वो मर रहा तड़प तड़प के, परंतु यीशु मसीह पर विश्वास नहीं करने की वजह से, या उसने ये विश्वास नहीं किया कि यीशु मसीह मेरा दर्द सह रहा है, ऐसा विश्वास ना करने की वजह से नरक में जाकर भी आज वेदना से जी रहा है। അപ്പൊ യേശുവിന്റെ പ്രാണൻ എന്ത് ചെയ്തു? इसलिए यीशु का प्राण को क्या हो गया? दर्द सहते हुए अधर्म बलि बना। അതല്ലേ സന്തോഷം? उसमें आनंद है कि नहीं? നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടത് കൊണ്ട് देखो हमारा फिसोन का मेमना वध हुआ है, നമ്മൾ പുളിപ്പില്ലാത്തവരാണ്. इसके लिए अभी हम लोग अखमीरी लोग हैं, എന്നെ പുളിപ്പുള്ളവരുടെ ന്യായവിധി വരും. क्योंकि जिसके ऊपर खमीरी का स्वाद है उनके ऊपर न्याय आएगा। അത് ക്രിസ്തുവിന്മേൽ ദൈവം പകർന്നു. परंतु वो खमीरी का वो उस स्वभाव को यीशु मसीह के ऊपर उंडेल दिया, നമ്മുടെ പെസഹ കുഞ്ഞാട് അറക്കപ്പെട്ടത് और क्योंकि हमारा फिसोन का मेमना वध हुआ है, നാം പുളിപ്പില്ലാത്തവരാണ്. इसलिए अभी अखमीरी होकर സ്വച്ഛതയും സ്വസ്ഥതയുമുള്ള सच्चाई के साथ और सिद्धता के साथ और पूरे विश्वास के साथ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? क्या करते हैं? हम ഉത്സവമാചരിക്കുകയാണ്. उस एक उत्सव का अनुभव का हम लोग आनंद उठा रहे हैं। ഓ പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। ആ മരണവിധി മാറിപ്പോയത് സംഭവം. क्योंकि वो मृत्यु का दंड का जो आज्ञा जो परमेश्वर ने दिया था, वो विधि अभी हमसे ऊपर हट गया। ഇതിനേക്കാൾ വലിയ സന്തോഷം ഭൂമിയിലുണ്ടോ? इससे बड़ा आनंद दुनिया में है क्या प्रियो? തന്റെ ജനം സന്തോഷിക്കുന്ന കാരണം
ഒരു പാപി മാനസാന്തരപ്പെടുമ്പോൾ അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ഇതൊക്കെയാണ് വരുന്നത്. എന്നെ ദൈവം രക്ഷിച്ചു കണ്ട് മാനസാന്തരപ്പെടുമ്പോൾ സ്വർഗത്തിൽ സന്തോഷമുണ്ട്. इसके लिए प्रियो, एक जब सच्चा पापी मन फिरकर प्रभु के पास लौटकर आते समय में मतलब वो क्या मन फिर रहा है, क्या सोच के, क्या ध्यान करके कि मेरा सारा दंड और विपत्ति यीशु मसीह के ऊपर आ गया, अभी मुझे सहना नहीं है, सब कुछ प्रभु ने सह लिया है करके ये सोचकर, ये ध्यान करते हुए एक पापी जब ध्यान करता है तो उसके अंदर मन फिरावट होता है, वो रूपांतर होता है, वो बदल जाता है. ऐसा मन फिरावट का स्वभाव को जब स्वर्ग देखता है तो पूरा स्वर्ग आनंद उठाता है. അറിയല്ല, उतना ही नहीं, കർത്താവ് ക്രൂശിൽ കിടന്നുകൊണ്ട് തന്നെ സന്തോഷിച്ചു. കാര്യം എന്റെ ഈ അനുഗ്രഹം, എന്റെ ഈ കഷ്ടം അനുഭവിക്കുന്ന നന്മ ആർക്ക് വരുമോ അവരെ കണ്ട് സന്തോഷിച്ചു. हम लोग जानते हैं कि यीशु मसीह जब क्रूस में था तो वो आनंदित हुआ, वो खुश हुआ. क्यों? क्योंकि वो जानता था मेरे आज अभी जब मैं क्रूस में मरते समय में इसका लाभ बहुत सारे लोगों को मिलेगा. वो लाभ के लोग कौन कौन है करके यीशु ने अपने लोगों को देखा, वो देखकर यीशु आनंदित हुआ. അപ്പൊ രക്ഷിതാവിന് സന്തോഷം, मतलब जो बलि हो रहा है उद्धार करता उसको आनंद, രക്ഷിക്കപ്പെട്ടവർക്ക് സന്തോഷം. और हम जो उस उद्धार का लाभ उठाने वाले, हम जो बच गए हुए लोग, हमको भी आनंद. രക്ഷിക്കുന്നതിന് ഒരുവൻ, मतलब बचाने वाला एक രക്ഷിക്കപ്പെടുന്നവർ വേറൊരു. और बचने वाले कोई और. ഇവർക്ക് രണ്ടുപേർക്ക് ഒരുവൻ പിതാവ്. इन दोनों का मूल करने वाला एक ही पिता. അതുകൊണ്ട് നാം ദൈവത്തെ പിതാവേ എന്ന് വിളിക്കുന്നു. इसके लिए आप लोग पहला इब्रानियों का पुस्तक 2 अध्याय में 10-11 में ऐसा पिता को, ऐसा मूल करने वाला पिता को हम लोग अब पिता करके बुलाते हैं. യേശു അവരെ സഹോദരന്മാരെന്ന് വിളിക്കാൻ ലജ്ജിക്കുന്നില്ല. और फिर यीशु हमें ऐसे लोगों को जो जिस रीति से ये जो वाचा बांधे हुए ये लोगों को यीशु भाई बोलने के लिए लज्जाता नहीं. അവൻ സന്തതിയെ കണ്ട് തൃപ്തൻ. यीशु ने अपना संतानों को देखा, यशायाह 53 में वो अपना संतानों को देखकर आनंदित हुआ. നാം ഇന്ന് രാജകീയ പുരോഹിതന്മാരായി ദൈവത്തിന്റെ ഈ നന്മയെ പ്രകീർത്തിക്കുന്നത് ക്രൂശിൽ കിടന്നുകൊണ്ട് അവൻ അതാണ് നമ്മൾ എബ്രായ ലേഖനം 2:12 വായിക്കുന്നത്. ക്രൂശിലെ നിന്ന അവൻ സന്തോഷത്തോടെ സവിച്ചു. हम लोग आज राजकीय याजकों का समाज बनकर हमें अंधकार से ज्योति में लाया हुआ परमेश्वर के सद्गुण का घोषणा करने के लिए, परमेश्वर का भलाई और जय जयकार करने के लिए जो अवस्था और पदवी जो हमें लाया है वो उसका एक ही कारण है, प्रभु यीशु मसीह ने जो हमारे लिए दुख वेदना सहा. जो हम लोग इब्रानियों 12:2 में हम पढ़ते हैं, वो सब प्रकार का दुख वेदना सहते हुए सामने रखा हुआ आनंद को देखकर लज्जा का कोई भी बात ना परवाह करते हुए आनंद से उसने क्रूस को उठाया. ഈ സന്തതിയാണ് യാഗം കഴിച്ച് കർത്താവിനോട് നിയമം ചെയ്തത്. ये संतान लोग हैं, ये जो यीशु मसीह के लहू के फायदा हुए जो लोग हैं वही है वाचा पाए हुए मेरे लोग, आओ मेरे साथ और चलो और इकट्ठा हो जाओ. ദൈവം ആകാശത്തെയും ഭൂമിയെയും സാക്ഷി നിർത്തി തന്റെ ജനത്തെ ന്യായം വിധിച്ചത് കാൽവരി ക്രൂശിൽ, ക്രിസ്തുവിനെ ന്യായം വിധിച്ചത് ആകാശത്തോടും ഭൂമിയോടും വിളിച്ചു പറഞ്ഞു. तो ये बात का घोषणा परमेश्वर ने आकाश और आसमान और भूमि को, धरती को पुकार कर ये गवाही देकर कहा कि जिस वाचा बांधने वो पाए हुए लोग किस रीति से यीशु मसीह के द्वारा ये लोग मेरे लोग बन चुके हैं और इनके ऊपर वाचा बांधी गई है, उसका गवाही के लिए प्रभु ने आकाश और भूमि को बुलाया. അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് ലേഖനം 1:21 വാക്യത്തിൽ ആകാശത്തിന് കീഴെ സകല സൃഷ്ടിയോടും ഞാൻ സുവിശേഷിക്കുന്നത് യേശു തന്റെ ദേഹമെന്ന ശരീരത്തിൽ നമ്മളെ പിതാവിനോട് നിരപ്പിച്ചു. ഇന്ന് ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മളെ ഉടമ്പടി ചെയ്തവരായി നിർത്തിയിരിക്കും. कोलोस्सर का पुस्तक 1:23-24 में हम लोग पढ़ते समय में आकाश के नीचे वाक्य था 1:21 में हम पढ़ते समय में तुम जो पहले निकले हुए थे हाँ. और बुरे कामों के कारण मन से बैरी थे, अब उसका 23 पढ़ना 23 तुम विश्वास की नींव पर दृढ़ बने रहो हाँ. और उस सुसमाचार की आशा को जिसे तुमने सुना है हाँ. न छोड़ो, हाँ. जिसका प्रचार आकाश के नीचे की सारी जिसके प्रचार आकाश के नीचे की सारी सृष्टि में किया गया हाँ. और जिसका मैं पौलुस सेवा तो देखो आकाश के नीचे किया हुआ सारा सृष्टि के ऊपर वो गवाही पौलुस से जाकर दिया. ഇന്ന് കർത്താവ് നമ്മളെ പിതാവിന് മുമ്പ് നിർത്തിയിരിക്കുകയാണ്. आज यीशु मसीह ने उस बलि के वजह से हम सभी नया जन्म पाए विश्वासी लोगों को परमेश्वर की उपस्थिति में हमें खड़ा करके रखा है. ഇതാണ് ആദ്യ വിശ്വാസം. ये है पहला विश्वास. ഈ വിശ്വാസം അന്ത്യത്തോളം മുറുകെ പിടിക്കണം. ये विश्वास को अंतिम तक थामे रहना है, ആ पकड़े रहना है. വിശ്വാസം ഉണ്ടോ എന്ന് ആരാധനയിൽ പ്രകടമാകും. और ये विश्वास एक व्यक्ति के अंदर है कि नहीं वो आराधना में प्रकट होगा. Praise the Lord. मैं നാം എന്തുകൊണ്ടാണ് ദൈവത്തെ ആരാധിക്കുന്നത്? हम लोग क्यों आराधना कर रहे हैं प्रियो?
ഈ ഭയങ്കര മരണം ചെയ്യുന്നത്. बोले इतना बड़ा भयानक मृत्यु का दंड का जो डर जो हमारे ऊपर था वो अभी हमसे हट गया। ये बात को धन्यवाद कर रहे हैं। നമ്മുടെ മേൽ ഇനി ആ മരണഭീതി ഇല്ല. अभी हमारे ऊपर वो मृत्यु भी नहीं और मृत्यु का डर नहीं। അപ്പൊ നമുക്ക് ധൈര്യത്തോടെ ആരാധിക്കാം. इसके लिए आओ, धैर्य से तुम लोग आओ, आराधना करो। എത്ര അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ശുശ്രൂഷയാണ്. प्रियो, इसके लिए कितना बड़ा आशीषित सेवा है जो प्रभु ने हमारे लिए दिया रखा है। നമ്മൾ അർപ്പിക്കുന്ന യാഗം, इसलिए हम जो अभी चढ़ाने वाला ये बलि 116 സങ്കീർത്തനം 116 का भजन संगीता 12-13 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, 12 और 13 में हम पढ़ते हैं, ഞാൻ ഇതിന് എന്ത് ഉപകാരം ചെയ്യും, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് എന്ത് പകരം ചെയ്യും. इसके बदले में पढ़ना, यहोवा ने मेरे जितने उपकार किए ये उपकार जो प्रभु ने मेरे लिए किया, उसका बदला मैं क्या इसका बदला मैं कैसा दूं, इसके विषय में मैं क्या करूं रिटर्न में प्रभु। हमें എന്താണ് ചെയ്യേണ്ടത്? क्या करना है? मैं उद्धार का कटोरा उठाकर यहोवा से प्रार्थना करूंगा। मैं ഓ സ്തോത്രം. നമ്മൾ എല്ലാവരും പുസ്തകം 12 അധ്യായം വായിക്കുന്നുണ്ട്. जैसा हमने यशायाह 12 में भी हम पढ़ते हैं, യഹോവയുടെ കോപം മാറി. यहोवा का परमेश्वर का क्रोध हट गया। അന്നാളിൽ നീ പറയും, उस दिन तू कहेगा യഹോവയുടെ കോപം എന്നിൽ നിന്ന് മാറി. क्योंकि यहोवा का क्रोध मेरे ऊपर से हट गया, ഞാൻ ഇന്ന് രക്ഷയുടെ ഉറവിയിൽ നിന്ന് വെള്ളം കോരും. अभी मैं उद्धार का कटोरे से सोता से मैं पानी लूंगा। കർത്താവ് പറഞ്ഞു, എന്നിൽ വിശ്വസിക്കുന്നവരിൽ തിരുവെഴുത്ത് പറയുന്ന പോലെ ജീവനിൽ നദികൾ പൊട്ടിപ്പുറം. यही तो बात प्रभु ने कहा था उत्सव के अंतिम दिन में, जो कोई भी मुझ पर विश्वास करेगा उसके अंदर से जीवन का नदी का फुहारे बहेगा। അപ്പോൾ ഞാനിന്ന് യഹോവയുടെ നാമം വിളിച്ചപേക്ഷിക്കും. ഞാൻ ഇന്ന് രക്ഷയുടെ പാനപാത്രം എടുത്ത് इसके लिए मैं अभी अपना उद्धार करता यहोवा का नाम को मैं पुकारूंगा और मैं उस उद्धार का कटोरा का उठाकर നമ്മള് और से प्रार्थना यहोवा को मैं नाम पुकारूंगा। ഏത് പാനപാത്രമാണ്? वो कौन सा कटोरा है? നമ്മുടെ ഹൃദയവാകുന്ന പാനപാത്രം. मतलब ये हमारा हृदय का कटोरा जिसके ऊपर से नरक का न्याय, नरक और उसका विधि और तलछट हट चुका है, वो कटोरे को उठाकर धन्यवाद करूंगा। ദൈവകോപം നിറഞ്ഞിരുന്നത് എഴുതിയെടുത്ത് മാറ്റി. एक समय में परमेश्वर का क्रोध से भरा हुआ तलछट जो मेरे ऊपर था वो यीशु मसीह ने मेरे अंदर से खींच कर निकाल दिया। ഇപ്പോൾ നമ്മൾ അപ്പം നമ്മളെ നാവിലെത്തുമ്പോൾ इसलिए जब रोटी जब हम लोग मुंह में हम जब लेते समय में നാം നാവ് കൊണ്ട് രുചിക്കുകയാണ്. मतलब उस समय हम लोग उस रोटी का स्वाद ले रहे हैं। എന്താണ്? क्या है? ഈ അപ്പത്തിന് പുളിപ്പില്ല. मतलब अब ये रोटी में खमीर नहीं है। എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? എന്റെ കർത്താവിന്റെ മനുഷ്യ ജീവിതത്തിൽ പാപമില്ലായിരുന്നു. मतलब मेरा यीशु मसीह का मनुष्य जीवन में उनका शरीर में कोई भी प्रकार का पाप नहीं था। ഞാൻ അതിനോട് ഒന്നിക്കുന്നു. उस प्रभु के साथ मैं एक होकर सहभागी हो गया हूँ। ഞാൻ ആ അപ്പത്തിന്റെ ഭാഗമാണ്. मैं अभी उस रोटी का भाग हूँ। Praise the Lord. मैं ഇപ്പോൾ പാനപാത്രം വരുമ്പോൾ और जब दाखरस का कटोरा जब आता है, നമ്മുടെ നാവ് കൊണ്ട് രുചിക്കുകയാണ്. हम लोग अपना होठों से जब उसका स्वाद लेते हैं അതിന് മധുരമാണ്. तो वो स्वाद क्या है? കൈപ്പിന്റെ പാനപാത്രം കുടിക്കേണ്ട ഞാൻ वो मीठा, वो दाखरस अभी का स्वाद मीठा हो गया। एक समय में हम लोग जो कड़वा दाखरस या बिना तलछट से भरा हुआ दाखरस जो हम लोग पीना चाहिए था वो हटकर अभी वो मीठा हो गया। ഇപ്പോൾ യേശു എന്ത് ചെയ്തു? मतलब उसका क्या, यीशु ने क्या किया? മധുരത്തിന്റെ പാനപാത്രമായി. मतलब यीशु जो मैं जो कड़वाहट का कटोरा पीना चाहिए था उसको प्रभु ने बदल कर मीठा कर दिया। അതുകൊണ്ട് നാം കൂടി വരുമ്പോൾ इसलिए जब हम एकत्र होते हैं, നാം നുറുക്കുന്ന അപ്പം हम जो रोटी तोड़ते हैं ക്രിസ്തു വേദന സഹിച്ച ശരീരത്തിന്റെ वो കൂട്ടായ്മയോ? बस क्या तुम नहीं जानते क्या? हम लोग एकत्र होते समय में जो रोटी का भाग लेते हैं, यीशु मसीह ने जो हमारे लिए दर्द सहा है, क्या उसका सहभागिता नहीं है क्या? അത് ആദ്യം തന്നെ പൗലോസ് 1-10 പറയുന്നത്. पहला कोरिन्थी 10:15 में पौलुस पहले से ही वो बात कहता है, കർത്തൃമേശ വിഗ്രഹാരാധനയാകരുത്. देखो प्रभु मेज कभी भी मूर्ति पूजा नहीं होना। അല്ലേ? കാരണം ആദ്യം പറഞ്ഞിട്ടാണ്, ആ വാണി കൊടുത്തിട്ടാണ്. तो എന്താണ് वो चेतावनी देकर फिर वो कहता है, മൂർത്തിപൂജ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താ? मूर्ति पूजा मतलब क्या? നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന അർത്ഥത്തിലല്ല. मतलब हम लोग जैसा सोच रहे हैं एक मूर्ति को सामने रखकर फिर दंडवत किया, वहाँ वो बात नहीं कर रहा है। ഇവിടെ ദൈവദാസൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത് प्रभु का दास यहाँ पर उद्देश्य करता है 10:14 में, നമ്മള് അതായത് 115 സങ്കീർത്തനത്തിൽ മൂർത്തിപൂജ ചെയ്യുന്നവരെ കാര്യം പറയുന്നുണ്ട്. 115 में भजन संगीता में पढ़ते समय में वहाँ पर एक मूर्ति पूजा करने वाले लोगों के बारे में हम पढ़ते हैं। അവയെ ഉണ്ടാക്കുന്ന അവയെ പോലെ मतलब जैसा जो लोग जिस मूर्ति को जिस रीति से बनाते हैं वैसे ही समान है वो लोग भी। കണ്ണുണ്ട്, आंख है, കാണുന്നില്ല. दिखता नहीं, ചെവിയുണ്ട്, कान है, കേൾക്കുന്നില്ല, सुनता नहीं, ഒന്നും ഗ്രഹിക്കുന്നില്ല. मतलब कुछ समझता नहीं, ग्रहण नहीं करता। മൂർത്തിപൂജ ചെയ്യുന്നവർ ഒന്നും ഗ്രഹിക്കണ്ട. കാരണം मतलब हाँ, उसी रीति से जो मूर्ति पूजा करने वाला व्यक्ति को भी उसको कुछ उधर इधर देखने की जरूरत नहीं है। सच्चाई क्या है, क्यों मैं आराधना कर रहा हूँ, क्यों मुझे प्रभु को दंडवत करना है, ये सब बातें उसको सोचने की जरूरत नहीं है। आना है, नारियल फोड़ना, अगरबत्ती लगाना, चले जाना है।
സത്യക്രിസ്ത്യാനി ഗ്രഹിക്കുകയാണ്, വിവേചിക്കുകയാണ്. परंतु सच्चा नया जन्म पाया हुआ विश्वासी ऐसा मंद बुद्धि के जैसा नहीं आ रहा है। वो ग्रहण कर रहा है, वो सोच है मैं ये क्या कर रहा हूँ, मैं ये क्यों कर रहा हूँ, इसके पीछे क्या क्या बातें हुआ। ഞാൻ നുറുക്കുന്ന ഈ അപ്പം मैं तोड़ने वाला ये रोटी യേശു വേദന സഹിച്ച ശരീരത്തിന്റെ കൂട്ടായ്മയാണ്. मतलब वो यीशु मसीह ने मेरे लिए दुख और वेदना और कष्ट सहने वाला उसका सहभागिता है। जो यीशु ने सहा उसके साथ का मेरा सहभागिता है। നാം നന്ദി പറയുന്ന പാനപാത്രം और हम लोग धन्यवाद करने वाला वो कटोरा എന്താണ്? वो क्या है? നരകത്തിൽ നിന്ന് രക്ഷിച്ച ആ പാനപാത്രം നീ കുടിച്ചു കർത്താവേ, ഞാനിപ്പോൾ മധുരത്തിന്റെ പാനപാത്രം കുടിക്കുന്ന നന്ദി പറയുന്നു. वो नरक में जाने वाला जो परमेश्वर का प्रकोप का मदिरा जो तलछट से भरा हुआ जो कड़वा है, जो उसको कोई मनुष्य पीकर सह नहीं सकता, उसको प्रभु ने पीकर मेरे अंदर से वो निकाल कर अभी प्रभु ने मुझे एक मीठा कटोरा दिया जिसमें प्रभु का दया और अनुग्रह और मैं उद्धार से बच चुका होकर के उसका आनंद और उल्लास का प्रतीक है ये कटोरा। അപ്പോൾ ആരാധനയ്ക്ക് इसलिए आराधना में നമ്മുടെ മനോഭാവം മൂർത്തീഭവിക്കുന്ന ഒരു വാക്യമുണ്ട്. हमारा കൽമിനെ ഇത് റീച്ചിന്റെ കൽമിനെ yes, हमारा आराधना का एक समय का एक ऐसा भाग है जहाँ पर हम लोग एक आराधना का पूर्णता में या क्लाइमैक्स में पहुंचकर जो पूर्णता में पहुंचता है उस एक अवस्था में आता है। ऐसा एक वाक्य को पढ़ेंगे। 2 തെസ്സലോനിക്കർ 3:5 दूसरा തെസ്സലോनी 3:5 കർത്താവ് താൻ നിങ്ങളുടെ ഹൃദയങ്ങളെ प्रभु स्वयं ही तुम्हारे हृदय को ഹൃദയത്തെ വേറെ സ്ഥലത്ത് വെച്ച് വേർത്ത ആരാധനയിൽ നമ്മൾ ആയാൽ അത് ആരാധനയാകുന്നില്ല. 3:5 3:5 3:5 पढ़े। परमेश्वर के प्रेम और मसीह के धीरज की हाँ। धीरज की और प्रभु तुम्हारे मन की अगुवाई देखो प्रभु ही तुम्हारा मन को अगुवाई करे, प्रभु ही तुम्हारे हृदय को चलाए। എന്താണ്? क्या? ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം, पिता परमेश्वर का प्रेम, യേശുവിന്റെ സഹിഷ്ണുത. സഹിഷ്ണുത എന്നാൽ അവിടെ ഉദ്ദേശിക്കുന്ന എൻഡുറൻസ്, അവന സഹിച്ച സഹിഷ്ണുത. तो यीशु मसीह का जो धीरज मतलब ये कौन सा धीरज है हमारे ऊपर धीरज, हम लोग धीरज से सहना चाहिए वो बात नहीं। यीशु मसीह ने क्रूस में हमारे लिए सारा दर्द वेदना और नरक का प्रकोप ये और परमेश्वर का क्रोध ये सब प्रभु ने सह लिया, उन्होंने धीरज से सह लिया। वो सहनशीलता का बात है, वो धीरज का बात है। वो സഹിച്ചു മരിക്കണം. അതാണ് മൂപ്പന്മാരെ, हमने जैसे ശാസ്ത്രിമാരെ, പുരോഹിതന്മാരെ ഞാൻ എന്ത് ചെയ്യും? ഘട്ടം സഹിച്ചു മരിക്കണം. मतलब जैसे हमने पहला मत्ती में 16 में हमने पढ़ा उस दिन से यीशु ने अपना कष्ट के बारे में तो नाना प्रकार का कष्ट सहकर मरना पड़ेगा करके वो सहने वाला बात था। मसीह का सहनशीलता का बात जो यहाँ पर लिखा है। പക്ഷെ നമ്മളിൽ ഒരുപക്ഷെ കാലങ്ങൾ കഴിയുമ്പോൾ അത് മറന്നുപോകും. देखो प्रियो हमारा अवस्था क्या है, हमारा जो कमजोरी का हालत क्या है कि समय जैसे जैसे आगे जाता है हम लोग ये बात भूलने लगते हैं। കർത്താവിന്റെ മരണം നോക്കി കണ്ട് തോമസ് കർത്താവിന്റെ പുനരുദ്ധരിച്ച് കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ അവൻ പറയാണ്, എന്താ പറഞ്ഞത്? देखो थोमा जिसने प्रभु का पुनरुद्धान को अपने आंखों से देखा हुआ यीशु का क्रूस का बलि को अपने आंखों से देखा हुआ वो थोमा जो पुनरुद्धान हुआ यीशु को देखता समय वो क्या कहता है? शुरुआत में उसने विश्वास नहीं किया। उसने क्या बोला? ഞാൻ അവന്റെ ആണിപ്പഴുത് കണ്ടിട്ടില്ല. मैं जब तक यीशु का उसका वो घाव को मैं नहीं देखता കർത്താവ് പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ച് और फिर प्रभु पुनरुद्धान होकर आया വ്യക്തിപരമായി അവന്റെ അടുക്കൽ വന്നു. उसके शारीरिक रीति से उसके सामने प्रकट होकर आया। തോമസ് നീ കാണാൻ, थोमा तू देख ഇത് നിനക്ക് വേണ്ടിയല്ലേ? ये तेरे लिए नहीं है क्या? നീ അനുഭവിക്കേണ്ട യാതനയല്ലേ ഞാൻ तू അനുഭവിക്കുന്നത്? जो यात्रा नरक में जाकर सहना चाहिए था वो उसका सबूत है ये। നമ്മുടെ ഹൃദയത്തെ ആ കർത്താവിന്റെ ആത്മാവ് പുതുക്കുകയാണ്. तो ये बात को वचन जब पढ़ते समय में पवित्र आत्मा हमारे आत्मा को नया कर रहा है, ताजा कर रहा है, रिफ्रेश करके बोल रहे हैं क्योंकि हम भूल गए थे, अभी आत्मा हमें ताजा कर रहा है। അവൻ ആരാധിച്ചു. और फिर उसके बाद वो लोग सब लोगों ने प्रभु को धन्यवाद करके आराधना किया। തോമസ് ആരാധിച്ചു. तोमा ने आराधना किया, मेरे प्रभु, എന്റെ കർത്താവ്, हे मेरे परमेश्वर, हे मेरे प्रभु बोलकर वो आराधना करके दंडवत कर रहा है। അതിനകത്തെല്ലാം ഉണ്ട്. उसमें सब कुछ आ गया। പ്രിയമുള്ളവരെ, അർക്കപ്പെട്ട കുഞ്ഞാടിന് ശക്തിയും इसके लिए वध किया हुआ उस मेमना का सामन ബലവും बल എല്ലാം കൊടുക്കുന്നതാണ് ആരാധന. सब कुछ प्रभु को ही देना ही है सच्चा आराधना। പിതാവ് അന്വേഷിക്കുന്നത് और पिता ऐसे लोगों को खोज रहा है, സത്യ നമസ്കാരം. सच्चा आराधना कर रहे आराधक को परमेश्वर खोज रहा है। കർത്താവിന് പോകും. प्रभु का महिमा मिले। प्रेज़ द लॉर्ड।